कोल्हापुरातील केआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये 8 आणि 9 डिसेंबर रोजी 2 दिवसीय स्मार्ट इंडिया हॅकेथॉनचं आयोजन करण्यात आलंय. भारत सरकारच्या शिक्षण विभागाचा इनोव्हेशन सेल आणि ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमानं याचं आयोजन करण्यात आलंय. केआयटी नोडल सेंटरवर होणाऱ्या अंतिम स्पर्धेसाठी कृषी मंत्रालयानं दिलेल्या 6 प्रश्नांवर विद्यार्थी आपल्या ज्ञानाच्या आधारे उत्तरं शोधून ती सादर करणार आहेत. ही स्पर्धा 8 डिसेंबरला सकाळी 8 वाजल्यापासून सुरू होऊन ती सलग 36 तास सुरू राहणार आहे. या स्पर्धेमध्ये 11 राज्यातून 28 महाविद्यालयातून 28 टीम सहभागी होत आहेत, अशी माहिती स्पर्धेचे मुख्य संयोजक प्राध्यापक अजय कापसे यांनी दिली. 107 विद्यार्थी, 61 विद्यार्थिनी असे मिळून 168 स्पर्धक, 3 मार्गदर्शक या स्पर्धेत उपस्थित राहणार आहेत. 6 विभागातून होणाऱ्या स्पर्धेच्या मूल्यांकनासाठी राष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञ आणि अनुभवी अशा 18 मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी 100 प्राध्यापक, 110 विद्यार्थी स्वयंसेवक कार्यरत असणार आहेत. स्पर्धेचं उद्घाटन ग्लोबल ग्रीन ग्रोथ बंगळुरूचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर चंद्रशेखर बिरादार आणि प्रसन्न डोईजड यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. स्पर्धेतील 6 विभागांच्या 6 विजेत्या संघांना प्रत्येकी 1.5 लाख रुपयांचे रोख पारितोषिक मिळणार आहे. पत्रकार बैठकीला सहसंयोजक प्रवीण गोसावी, प्राध्यापक अमित वैद्य आणि प्राध्यापक निखिलेश सौंदत्तीकर उपस्थित होते.